असतील असे गोड शब्द असतात. शब्दानेही कोणी पडावी अशी गोड माणसं असतात. केवळ मोठं भाग्य असतं तेव्हा ती माणसं आपली असतात. आदरणीय व्यासपीठ राजहंसाप्रमाणे दुधांनी पाण्यावर करणारे त्यांना बरेचशा सुंदर श्रोते हो, मी प्रथम सर्वांना अभिवादन करतो. आणि मी माझ्या मनोगत करताना सांगायचं वाटतं की हा किरणे में जिसने कलंक उठाया, हा किरणे में जिसने कलंक उठाया, गरीबों को सड़का जिसने दर्द सुनाया. ओ त्यांना भाऊसाटे, ओ त्यांना भाऊसाटे, गंजन की आवाज उनके लेखनी से आई क्रांती की आवाज. एक गुशे 20 मध्ये चांगल्या जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावामध्ये गावकुशाच्या मांगोळ्यामध्ये ओळवे साठे आणि बाराव साठे यांच्या घरामध्ये एका छोट्याशा मुलाचा जन्म झाला. कधी झाला तर 1920 मध्ये झाला. 1920 नंतर आज आपण त्यांचा कार्यक्रम तुळशी या गावामध्ये साजरा करतो. का करतो त्याचे कारण हे काय हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. का असे महापुरुष जगले होते लोकांसाठी, ते मेले होते लोकांसाठी, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता लोकांसाठी. म्हणून आज आपण त्यांचा कार्यक्रम साजरा करतो. या देशाच्या नकाशामध्ये दररोज कितीतरी माणसं जन्माला येतात आणि दररोज कितीतरी माणसं मरतात. परंतु काय अशी माणसं असतात की मेल्यानंतर सुद्धा आपल्या स्मरणात राहतात. त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांनी परिपूर्ण परिस्थितीवर केलेली मात या साऱ्या गोष्टी त्यांच्या आपल्या कायम डोक्यात, मनात, मस्तकात राहतात. पृथ्वी शेष नावाच्या मस्तकावर तरलेली नसून गरीब, दलित, कष्टकरी यांच्या तळावर तरलेली आहे. शब्दाची खाण, महाराष्ट्राची शान, भोजनाची आण, अण्णाभाऊंची लेखणी आहे, जगात लेखणी आहे. जगात लेखणी 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले.